अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र बोलणंच टाळलं। नो कमेंट्स असं म्हणत अजित पवार उत्तर न देताच पुढे निघून गेले। तर दुसरीकडे काही तथ्य असल्याशिवाय अमित शहा टीका करणार नाही असं सांगत धनंजय मुंडेंना अमित शहांच्या आरोपांना त्यांनी आता दुजोरा दिलाय। भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खरं मला अमित शहानी केला आहे। नो कमेंट्स। मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खरं मला अमित शहानी केला आहे। नो कमेंट्स। अमित शहानी जे काही भाषण केलं त्या भाषणावर मी बोलण्या इतपत आणि ज्यांच्या विरोधात ते भाषण केलं त्या दोन्ही मान्यवर नेत्यांच्या दोन जणांच्या वक्तव्याबद्दल मी बोलणं उचित नाही। पण अमित भाईंनी ज्यावेळेस एखादी गोष्ट भाषणात बोलली तर ती स्वाभाविकरित्या काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाहीत हे कालही मी स्पष्ट केलंय, पुन्हा एकदा आज माध्यमांच्या समोर स्पष्ट केलं। तर एकीकडे आपण बघतोय अजित पवारांनी अमित शहांच्या आरोपांवर नो कमेंट्स असं म्हटलेलं आहे, तर अजित पवारांचेच आमदार यांनी मात्र आगामी काळातील विधानसभेतही भाजपला फटका बसू शकतो असा इशारा विलास लांडे यांनी दिलेला आहे। विलास लांडे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार आहेत। भटकती आत्मा म्हणून ज्या पद्धतीने उल्लेख झाला त्यामध्ये लोकसभेला किती मोठा फटका बसला, त्याच माध्यमातून जर भ्रष्टाचारी सरदार म्हणून त्या ठिकाणी जर असं म्हणत असेल तर या सर्व गोष्टीला कुठंतरी त्या ठिकाणी त्यांनी आत्मचिंतन करावं। जर समजा त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा केली नाही त्याच्यामध्ये फटका बसेल असे या ठिकाणी खात्रीशीर सांगणारे सुद्धा जनता खूप आहे।